आज आम्ही चाललो, मी आणि प्रेम मास धरायला. नको प्रेम काय काय घेतलं त्यात. चिकन गाय लावायला. ओके मध्ये जाऊ मासा धरू. लय गवत आहे तरी पण आम्ही जात आहोत, कष्ट घेत आहोत. थोडस कष्टाशिवाय पर्याय नाही, पर्यायाशिवाय कष्ट नाही. फोन पडलाय, फोन पडला. दामान जाऊ द्या. असं पूर्ण रानात नाही जावं लागतंय वाड्याला. खूप लांब जायचंय. तरी म्हणलं तरी किती 2-3 किलोमीटर असेल का? किती किलोमीटर? 2 किलोमीटर जायचंय. करून काही नाही गेलाय दोर आणायला गायला लावायला. तर भावांना आता लागलेला आपण वाटेला. तर इथून सरळ जायचं वाट चांगली. आता रानात वगैरे काय जायचं नाही. प्रेम चलतोय पुढी, पण करण जायचं अजून काय पत्ता. इथं आता तुरीशी शेंगा आहेत, तुरीशी शेंगा खात जाऊ. प्रेम हात करतोय. तुला नाहीत का खायचं तुरी शेंगा? घे आपल्याच आहेत. गावाकडे राहायचा हीच फायदा आहे. चलत चलत काय पण भेटतं खायला. आंबा आहे पण आंब्याला आता आंबे नाहीत. आंबं पण खाल्लं असतं. बरोबर आहे का? करण सोबत अनेक एक मेंबर वाला आमचा. करण आलेला आहे. करण कुणाला तर घेऊन आलाय. तसं नाही गेलं. तवलीच थांबलो त्यांची वाट बघत. ते ये लागलेत. कसला गाणे ऐकत आलो ती. अरे की आता करणनी बंड्याला आणलंय. करण बंड्यासोबत करण बंड्या संगत. करण कसला गाणे ऐकत आलाय? कसली गाणी दाखव. चल बघा गाणी ऐकायची. करण त्या केळीची झाडाची केळ खातो का? बघ किती चांगले आहेत. आता जाता जाता केळीचं झाड दिसलंय त्याला. बाग कसली बारकी बारकी केळी आहे. एवढी उडूसनीच आहे. साप गेलेला भावना आता ह्याच्यात. केवढा तो प्रेम साप? मोठा होता. हा उसको बोलते किंग कोबरा होता. कोबरा किंग. थांब ना, इथं दिसेल. थांब गेला आता ते. चला. भेट नाही कारण मी स्वतः प्रेम सापदार आहे. प्रेम लायचं नाही रे. चला आज नाही उद्याला मारायचं. मग कशाला मागे सारायचं. भाऊन आता आलेलो आपण मैदानात. गवत बाग केवढं मोठं आहे. सगळं गवतच गवत. गुडघ्याला लागत आहे गवत. गवत कोण नाही आला इथला. त्याच्यात बघ बरं लागले. बंड्या गो. पाणी बघा किती आहे. पाणी भरपूर पाणी. आता इथून खूप उडी टाकून जावं लागतंय. या पाण्याच्या निसर्गात आम्ही वाहून चाललेलो आहोत. आता सध्या उडी आलेलो आहोत. तर भावना आता आलेलो पुढी. इथं सगळं पडीक आहे. गवतच गवत. सध्या तर बंडू असल्या याच्यानं जावं लागतंय. बंडू या इकडे जवारी आहे. खूप मोठी ज्वारी आहे आणि इथं वडा आहे. आता ह्या वड्याच्या कडनं असं जायचं बांधाऱ्यावर. थांबा वडा दाखवतो तुम्हाला. पाणी हे बघू शकता तुम्ही. आणि ही आपली गँग वॉर. तर भाऊन आता ज्वारी इथली खूप छोट आहे. ज्वारी मोठी झाली ना मग मावा बसतेत असल्या झाडावर, ह्या इचनात वगैरे. मग परत यायचं मावा झाडाला. परत पण एक ब्लॉक काढू आपण. परत ती पण टाकू. आता सबस्क्राईब करा सगळ्यांनी मिळून. काय सबस्क्राईब नसतंय ती, सबस्क्राईब असते. सबस्क्राईब, फॉलो, लाईक सगळ्यांनी करा. निसर्ग बघा भाऊन. निसर्ग असा शहरात असतो का? गावाकडे राहायची हीच फक्त एक फायदा आहे. निसर्ग खूप छान. शहरात सगळ्या बिल्डिंगी, प्रदूषण वगैरे. तिकडं आहे का तसं? काहीच नाही. मन मोकळेपणाने फिरणे करणे. तर भावना आता आलेलो आहोत आपण 2 किलोमीटर चालून. खूप चालला. करण बाबा कसा मासा दिसला वाटतं इकडे. मला मासा दिसलेला आहे. मी मासे दाखवतो. करण असं म्हण गाईच कमीत मी. गाईच कमीत मी. काय असं म्हण गाईच कमीत मी. गाईच कमीत मी. कमीत मी. ये बडी. आता लय पाणी दिसलेलं आहे वाड्यात. मग वड्यात पाणी आहे म्हणल्यावर पाणी दिसणार ना. त्रास व्हायला लागलेला आहे. श्वास घेताना तर
श्वास घेताना त्रास होतो. श्वास घेताना त्रास व्हायला. बर्फाच्या इलाक्यात गेला काय कसला बोलायला लागलाय ते श्वास घेताना त्रास का. बंड्या गो इकडे बघ. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. असं कर की लय लाजते भांड्या. पण आता आलेलो बंदर. आता आम्ही जरा गळ वगैरे बांधतो काठेल वगैरे त्याला चिकन वगैरे लागतो आणि मासे धरल्यावर तुम्हाला दाखवतो नक्कीच. करण भाऊन आता इथं बंदऱ्यामध्ये आलेलो आणि इथं सापाची कातीन बघू शकता तुम्ही किती मोठे आहे. भाऊन आता ही तयारी करायला लागलेत. मासा पकडायची तयारी करायला लागलेत. करत नॉईस बड्या स्ट्रोकचं चिकन आणलेलं आहे. काय काय आणलंय फक्त वजडी आहे ह्याच्यात. गळ बघू शकता तुम्ही. तर भाऊन आता आपण बंदऱ्याच्या कडेने उतरलोय आणि इथं बघा कातीन केवढे मोठे. साप ही कातीन बघा केवढे कातीन. ओ माय गॉड. बंड्या गोळ. करंटचा अलर्ट मोड ऑन. ए मासेमारी. हा कुठं आहे तिथं मासे दिसतात का. चला चला पुढे जाऊ चला. प्रेम रतन पायो आयो प्रेम रतन पायो. तो खूप गार वाटायला लागले भाऊंनो. असं बांबूच झाड आहे इथं. सर्वजणी आम्ही थांबला होता 2 मिनिटं. चला तर मग पुढे चला. चल पुढे चल. चला आलेलं कोणाचा फोन आलाय की. औरत का चक्कर बाबू भैया. तू मेरे से प्यार करती है नहीं करती. तू पहले ये बता तू मुझसे प्यार करती है नहीं करती. तर भाऊनो तुम्हाला एक सांगू. आम्ही काय खायला वगैरे मासे धरायला आलो. आम्हाला घरी करमत नव्हतं म्हणून आम्ही आलो वाड्याला. चला म्हणलं मासे धरू. आणि आता ही मासे धरून आम्ही विहिरीत शेततळ्याची सोडणार. तुम्ही म्हणताल आता गळ्यानं मासे मरतील. तर गळ खूप छोटे आहेत त्यामुळे मासे मारायचं काय टेन्शन नाही. तर भाऊनो आता इथं मासे पकडा आलतो आणि की नाही गेलेल्याने त्या झाडात गळ अडकवलं आणि मला म्हणते आता इकडे गळ काढ. आता मी कसा गळ काढू पाण्यात उतरून. तर भाऊनो आता कम्प्लीट 1 तास झालं थांबलाव आणि ह्यांनी 2 मासे पकडले ते पण एवढूच नाही स्टिंगच्या वाटल्या. काय काय आणलेलं एवढं सगळं सामान मासे केवढं पकडले. प्रेम म्हणते आता ह्या पाण्यात ना पलीकडे चला चला काहीतरी युनिक करू आपण. चला होईल ते होईल. ए आय जेल आहे प्रेम आहे कॉल ऐकत जायचं काय करण. येतो ना फुल पाण्यात. चला तर आता पुढे जाऊ आपण. पाण्याला भेटतात ते. प्रेम कर दिलाय ब्लॉक काढायला पण प्रेम खूप शुद्ध बोलायला लागला. चल चला. तर भावानं खूप मोठं आता संकट पार करून आलेलो आपण एवढ्या मोठ्या पाण्यात ना. आता जाऊ सरळ घरी. ते मासे 2 पकडलेत ती पण सोडून देऊ इथं वाड्यात सोडून देऊ नंतर विहिरीत सोडू. खायला घ्यावा. ऊस काय कोण नाही काय म्हणत. मी काय म्हणतो ऐका. बंड्या म्हणतो मी मासे नेणार. प्रेम बघा कसं करायला लागलाय. तर भावना आता इथून आम्ही चाललेलो आणि मोठी लाईन गेलेली आहे खांबा त्यावर बघा ही फाटा कसा अडकलाय लाईन वर. मोठ्या टावरची लाईन गेलेली. टावर दिसते काय तुला. आता ऊस तोडलेला आहे. ऊस घेऊन रफू चक्कर. प्रेम ऊस तोडताना साम्राज्य. चाललेला घरे समजला के लालू. समजला का तुम्हाला. मला म्हणतात लालू. भाऊन आता हे मासा आम्ही विहिरीत सोडणार होतो पर बंड्या गोळ म्हणायला लागला मी सांभाळणार आहे घरी. मग त्याला म्हणलं सांभाळ. तर भाऊन आता पोचलं फायनली प्रेमच्या घरी आणि आजचा ब्लॉग इथं संपू. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.